आहे आणि ज्यावेळेस ते सोबत मॅरेथॉनसाठी गेल्या त्यावेळेस त्यांची जी फ्रेंड आहे तिचा मोबाईल हरवला आणि ते ज्यावेळेस मॅरेथॉनसाठी होत्या त्यावेळेस ते एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये वॉशरूमसाठी थांबलेल्या होत्या आणि त्या हॉटेलमध्ये एक लग्न देखील चाललं होतं आणि त्या हॉटेलमध्ये खूप गर्दी होती आणि त्यावेळेस त्यांचा फोन हरवला. पण त्यांना माहीत नव्हतं की नेमकं ज्यावेळेस ते फोन शोधायला लागले की नेमकं आम्ही तिथं हॉटेलमध्ये गेलो, तिथं राहिला किंवा रस्त्याने कुठं पडला की अजून कुठं ठेवला आम्ही, त्यांना काहीच आठवत नव्हतं. पण ह्या बहीण त्यांच्यासोबत होत्या पण ते खूप शोधत होते फोन, पण फोन काय सापडत नव्हता आणि त्यांचा जो फोन होता त्या फोनमध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, त्यांच्या हजबंडचे देखील डॉक्युमेंट्स होते, खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या फोनमध्ये होत्या. आणि मग सर्वजण हे फोन शोधत नंतर ते बोलले की आपण पोलीस कंप्लेंट करू. जसं ते पोलीस कंप्लेंट करायला गेले तसंच ह्या सिस्टर जे मागं होत्या त्या बोलल्या की तुम्ही परत माघारी या, आपण एकदा फोन शोधू. आणि या सिस्टरनी प्रार्थना केली की परमेश्वरा तो फोन सापडू दे. आणि त्या बोलतात की जसं पास्टरनी वचन शिकवलं आहे की तुम्ही मुखाने जाहीर करा, तुम्ही मुखाने बोला आणि ज्यावेळेस मुखाने तुम्ही शब्द बोलणार परमेश्वर त्या शब्दांमध्ये सामर्थ्य टाकणार आणि परमेश्वर त्या गोष्टी घडवणार. आणि तसं त्या बहिणीने प्रार्थना केली की परमेश्वरा 5 मिनिटांमध्ये तो फोन सापडू दे. आणि त्या सांगतात की मी प्रेयर करता करता परमेश्वराने माझे वर्ड असे चेंज केले की मी प्रेयरमध्ये अशी देखील प्रेयर केली की धन्यवाद परमेश्वरा फोन सापडला आहे. आणि जसं ते गेले ज्या ठिकाणी ते वॉशरूमला गेले त्याच्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमध्ये इतकी गर्दी होती त्या ठिकाणी लग्न होतं. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले तर जशी प्रेयर त्यांनी केली की परमेश्वरा लगेच फोन सापडू दे आणि धन्यवाद परमेश्वरा तो फोन सापडला आहे. आणि जसं प्रेयर केली तसं त्या हॉटेलमध्ये ते गेले, त्याच ठिकाणी फोन होता आणि तो फोन त्यांना 10 मिनिटाच्या आत तो फोन त्यांना भेटला. ह्या सर्व साक्षीचा गौरव त्या परमेश्वरा देतात.